नमस्कार, मी डॉक्टर विनीत वानखेडे, आशीर्वाद क्लिनिक डायबिटीज, थायरॉइड आणि ओबेसिटी केअर सेंटर नाशिक येथे कार्यरत आहे. आज आपण इन्सुलिनबद्दल अधिक माहिती घेऊया. इन्सुलिन कुठल्या स्वरूपात उपलब्ध आहे? ही जी बॉटल दिसते, ह्या बॉटलमध्ये त्याला व्हायल म्हणतो आम्ही, त्याच्यामध्ये इन्सुलिन आहे आणि जवळपास याच्यामध्ये 10 ml इन्सुलिन आहे. हे दोन प्रकारचे आहेत आणि 40 युनिट पर ml ची पण आहे आणि 100 युनिट पर ml ची पण असेल आणि त्याचप्रमाणे ह्याच्याबरोबर सिरिंज पण असते. त्याची सिरिंज त्याला वापरावी लागते. ह्याच्यामध्ये इन्सुलिन कोडिंग पण असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या इन्सुलिनला वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतात आणि त्या रंगाप्रमाणे एखाद्या वाचता येणाऱ्या माणसाला सुद्धा ते इन्सुलिन कुठल्या शॉर्ट ॲक्टिंग आहे किंवा लॉंग ॲक्टिंग आहे किंवा मिक्स्ड आहे ते कळू शकतं. हे व्हायल झालं, म्हणजे सिरिंजचा वापर करून ह्या व्हायलमधून हे युनिट आहे. 40 युनिटची लाल सिरिंज आहे आणि 100 युनिट्स पर ml ची ही ऑरेंज कलरची सिरिंज आहे आणि त्याप्रमाणे ह्या व्हायलमधून, त्याच व्हायलमधून ते काढून आपण स्पेसिफिक म्हणजे तेवढी विशिष्ट अमाऊंट युनिट घेऊन आपण देऊ शकतो. दुसरं, हा इन्सुलिन पेन म्हणतो. हे थोडंसं मॉडिफाईड स्वरूप आहे. काही जणांना हे घेणं म्हाताऱ्या लोकांना दिसत नाही आणि काढून पुन्हा ते व्यवस्थित त्याची काय म्हणतात त्याला स्वच्छता बाळगणं हे होत नाही, म्हणून इन्सुलिन पेन काढलेलं आहे. इन्सुलिन पेन अगदी सोपं आहे. ह्याच्यामध्ये हे कार्ट्रेज आहे, मध्ये ते दिसतं ते, आणि ही छोटीशी निडल आहे त्याला लावलेली आणि हे आपण ओढून हे डायल करू शकतो. डायल करून आपण दाबू शकतो. दाबल्यावर तेवढंच इन्सुलिन जातं. म्हणजे एकदा डायल केलेला इन्सुलिन जेवढं आहे तेवढंच आपल्याला जातं. ही त्यातल्या त्यात अतिशय त्याला मॉडर्न पद्धत इन्सुलिन देण्याची असं म्हणता येईल. ह्याचे काही ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज पण असतात. म्हणजे ह्याचं आपल्याला जर पाहिलं तर हे सगळ्यांना जमेल असं नाही आणि हे पण बऱ्याच जणांना इतकं सोपं करून दिले तरी जमत नाही. ह्याचा स्टोरेजचा एक प्रॉब्लेम असतो. म्हणजे हे काढल्यानंतर एका विशिष्ट तापमानाला ठेवलं तरच हे इन्सुलिन तसंच राहतं, नाहीतर हे इन्सुलिन खराब व्हायला सुरुवात होते. स्टोरेजबद्दल बोलायचं झालं तर हे इन्सुलिन एकदा आपण काढलं म्हणजे आपण फोडल्यानंतर 1 महिना रूम टेम्परेचरला हे व्यवस्थित राहू शकतं. पण अट ही आहे की सावलीच्या ठिकाणी ठेवावं किंवा फ्रीजमध्ये 2 ते 8 डिग्री सेंटीग्रेडला हे आपण इन्सुलिन स्टोअर करू शकतो. पेनचं पण तसंच आहे. हा इन्सुलेटेड पेन आहे, तरी पण उन्हाळ्याचे दिवस असले तर या पेनमध्ये पण असंच जर ठेवलं तर सुरक्षित नसतं. हा पेन आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. बाहेर प्रवासाला जायचं झालं तर बरेच आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ह्या ज्या आहेत आईस पॅक्स आहेत. ही जी बॅग आहे त्याला इन्सुलिन आपण किट म्हणूया, इन्सुलिन बॅग म्हणूया. ह्याच्यामध्ये हे आईस पॅक ठेवता येऊ शकतात आणि त्या 2 आईस पॅकमध्ये तुम्ही हे पण ठेवू शकता किंवा हा पेन पण ठेवू शकता. हे एक झालं. नंतर हे थर्मास सारखी बॉटल आहे, त्याला कुलिंग बॉटल म्हणता येईल आपल्याला. ह्याच्यामध्ये जर आपण मेणकापड्याच्या पॉलिथिनच्या बॅगमध्ये हा जर पेन टाकला आणि त्याला चांगलं पॅक केलं आणि तो बर्फ टाकून त्याच्यामध्ये जर ठेवलं तर तुम्ही प्रवासात हे नेऊ शकता. म्हणजे रेल्वेचा प्रवास असो, बसचा प्रवास असो किंवा विमान प्रवासात असो तर हे आपण वापरू शकतो. हे जे मडकं दिसतंय तुम्हाला हे अगदी खेड्यातल्या लोकांसाठी. काही लोकांच्या घरामध्ये आजही फ्रीज नाहीये खेड्यापाड्यामध्ये, तर हे मडकं म्हणजे ह्या मडक्यामध्ये 2 मडके आहेत. मडक्यात मडकं आहे आणि ह्या मडक्यामध्ये वाळू भरायची आणि ह्या वाळूमध्ये पाणी टाकायचं आणि मध्ये जे दिसतं तुम्हाला एखाद्या छान पॅकमध्ये पॉलिथिनच्या घेऊन ते इन्सुलिनमध्ये ठेवलं आणि हे जर आपण सावलीच्या ठिकाणी ठेवलं तर हे बऱ्यापैकी इन्सुलिनच्या मध्ये सेफ राहू शकतं. असं हे स्टोरेज म्हणजे साठवण कशी करावी इन्सुलिन याबद्दल आपण पाहिलं. देण्याची पद्धत जर आपण बघितली, लोकांना फार भीती वाटते. इन्सुलिन म्हटलं की टोचायचं कसं. खरं पाहिलं तर ही जी निडल आहे ही फार छोटी आहे. तुम्ही जर बघितली ही निडल तर अतिशय केसाएवढी म्हणजे केसाएवढी तिची जाडी आहे आणि ती जवळपास एक अर्धा सेंटीमीटरच आहे
आणि जर आपण घेतलं आणि ती खूप खोलवर जाईल, पोटावर घेतलं तर आतड्यांपर्यंत जाईल का, असे गैरसमज लोकांचे असतात. पण तसं काही नसतं. त्याची लांबीच अगदी अर्धा 1 सेंटीमीटर असते. त्याच्यामध्ये घेतलं तर कातडीतच ते राहतं. देण्याची पद्धत थोडीशी आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. इन्सुलिन 3 ठिकाणी देता येतं. आता रोज इन्सुलिन काही लोकांना 2 किंवा 3 वेळा घ्यावं लागतं. तर थोडंसं त्रासदायक तर आहेच, पण एकदा सवय झाली तर मला नाही वाटत त्याच्यामध्ये फार काही त्रास होण्याची